ब्रह्मदेवांचा मानसपुत्र कोल्हासूर हा दैत्य माजलेला होता आणि सर्व त्रिभुवनांतर हाहाकार केला होता। असाच हा कोल्हासूर संपूर्ण करवीर नगरीत सर्व भक्तगणांना देवाधिकांना त्रास देत होता। असा हा कोल्हासूर दैत्य खूप माजलेला होता। अशातच सर्व देवगणांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीला आराधना केली आणि तिला सांगितलं, हे माते, तुझ्या रूपानंच त्या कोल्हापुराचा वध होईल। म्हणूनच महालक्ष्मीने अंबाबाईचं रूप घेतलं आणि कोल्हापुराच्या आणि महालक्ष्मीच्या अनेक वर्ष युद्ध झालं। कोल्हापूर अंबाबाईला आव्हान करत होता, एक तू बाई, तुम्हाला काय मारणार? काळकाळी खुशी उडे, काळकाळी अंबाबाई असं आव्हान स्वीकारत होती। बाळाकुंडरीकडून 2,000 रुपये खूप वर्ष युद्ध झालं, युद्ध चालू होतं। कोल्हापूर माजलेला असताना त्याला वाटलं नव्हतं एका बाईच्या हातून मला मृत्यू येईल। ज्यावेळी मरण येतं त्यावेळी कोल्हासूर आपली इच्छा प्रकट करतो, हे माते, मला मरण येतं तुझ्या हातून, हे माते, मला तुझ्या हातून मरण येतं, परंतु माझी एक इच्छा तू मान्य कर। यावेळी देवी तथास्तु म्हणते आणि जी तुझी इच्छा आहे ती माग। कोल्हासूर त्यावेळी देवीला सांगतो की ही संपूर्ण भूमी माझ्या नावानं ओळखली जावी, असा मला तू वर दे। तेव्हा माता तथास्तु म्हणते आणि त्या नगरीला कोल्हापुराच्या नावानं कोल्हापूर हे प्रचलित झालं। अंबाबाईच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं गांगोबा करंबळे आपण तयार राहायचं।